जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या ज्या आहेत त्या आज पुण्यात येथील या भवानी पेठेत मुक्कामाला आहेत. खरं पाहायला गेलं तर या वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक नागरिक जे आहेत ते तत्पर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सध्या मी भवानी पेठमध्ये आहे. इथं पाहायला गेलं तर तुम्ही पाहू शकता की बरेच वारकरी जे आहेत ते सध्या जेवण करताना दिसत आहेत. ही अन्नसेवा जी आहे ती अनेक नागरिकांकडून केली जाते. अशा नागरिकांकडून केली जाते जे वारकरीत सहभागी होऊ शकत नाहीत, वारीत सहभागी होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळेच या वारकऱ्यांची सेवा करण्याचं काम जे आहे ते अनेक असे नागरिक करत असतात. आता आपल्यासोबत इथे जी जेवणाची व्यवस्था केलेली आहे ते आहेत. सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय पहले तो आप अपना नाम बताइए और ये कब से आप कर रहे हैं ये बताइए. एक्चुअली हम लोग ये ना ये काफ़ी 18 साल हो गया. मेरा नाम बता देता हूँ. पहला मेरा नाम राहुल किरण परदेसी है और ये हम लोग पिछले 18 साल से कर रहे हैं ये कार्यक्रम. ये कार्यक्रम मेरे ताऊ, उनका नाम है श्री बालम परदेसी, हमारे समाज के वो भी रह चुके हैं, ऑल इंडिया खटिक समाज के. और मेरे पिताजी श्री किरण परदेसी, वो लोगों ने यहाँ पर कार्यक्रम स्टार्ट किया था 18 साल पहले. ये शुरुआत ऐसे हुआ कि जब पालकी आती थी हर साल पहले जैसे पालकी आती थी तो हमारे यहाँ के लोग कपड़े धोते थे, नहाते थे. तो हम लोगों ने डिसाइड किया कि हम लोग भी ये कार्यक्रम स्टार्ट करेंगे. ये मेरे भाई और मेरे पिताजी ने सोचा कि हमारे यहाँ लोग आकर खाएंगे क्या. हमको आइडिया नहीं था, कभी हम लोगों ने खिलाया नहीं था ऐसे खाना. तो पहले साल हम लोगों ने सिर्फ एक 15-20 किलो का पुलाव बनाया, वो 2 घंटे में ही ख़त्म हो गया. तो डैड, मेरे जो पिताजी है वो बहुत ज़्यादा जुड़े हुए हैं सनातनी धर्म से और बहुत ये सब सामाजिक काम से बहुत जुड़े हुए हैं. तो उन्होंने नेक्स्ट ईयर से इनको जो खाना पसंद है वो उन्होंने सब माहिती ली कि इनको क्या चीज़ पसंद है. जैसे भाकरी हो गया, भजिया हो गया, ठेचा, जलेबी, बेसन. तो ऐसे हम लोगों ने स्टार्ट किया. 200 से 500, 500 से 1000, 1000 से 2000, ऐसे 4000, 5000 वारकरी लोग आकर खाकर जाते हैं. हमको सेवा करने का मौका मिलता है, बहुत अच्छा लगता है ये. और हम लोग सुबह उनका, उसके पहले हम लोग सुबह 4 बजे उनका नाश्ते का, नहाने का तो इंतज़ाम करते हैं. नहाने के बाद में उनके लिए शैम्पू, जो भी आवश्यकता ज़रूरत होती है, शैम्पू, कोलगेट, ये भी हम लोग उनको देते हैं, प्रोवाइड करते हैं. और उसके बाद में नाश्ता, चाय. और ऐसे सब शुरू करने का उद्देश्य क्या था? क्या सोच के शुरू किया ये? ऐसे कुछ नहीं, डैड का मन था, डैड की इच्छा थी कि मतलब मैं भी कुछ ऐसे इन लोगों को खिलाऊं. ये परंपरा जो विट्ठल माऊली की जो पालकी आती है तो कई सालों से आ रही है. तो हम लोगों ने पहले, डैड बहुत साल पहले करते थे. ये हमारे पीछे पे एक घर है, वहाँ 40 साल पहले करते थे. फिर वो हम जब ये साइड आए तो यहाँ पर हम लोगों ने बंद कर दिया था कुछ सालों के लिए. फिर डैड का थोड़ा कॉन्फिडेंस टूट गया. फिर हम बच्चे बड़े हुए, हमारे भाई साहब ये कपिल परदेसी, ये डैड ने और इन्होंने जब डिसाइड किया, फिर ये लोगों ने वापस खाना खिलाना चालू किया. आपके पिताजी के बाद आपके साथ कौन था, किस ने ये सब मैनेज करने में आपकी हेल्प? वही हमारे चाचा ताऊ के, जो हमारे ताऊ है बालम परदेसी, उनके बच्चे हमारे चाचा ताऊ के. हमारे एक्चुअली डैड के 7 भाई है, उनके सारे फैमिली, पूरे परिवार मिलके ही करते हैं हम. आपके माताजी ने मुझे एक बात बताई कि इसके लिए कोई मुंबई से आए, कोई दिल्ली से आए. मेरे भाई आए, मुंबई से आए. मुंबई से आप उनको पूछ सकते हो. ये उनके बालम ताऊ है हमारे, उनके बेटे हैं, कोई दिल्ली से आए. और हमारे मामा जी आए, हमारे मामा जी आए दिल्ली से, कुछ अहमदाबाद से आए हुए. और ये हमारे बहुत सालों से हम ये वारकरी है, इनकी डिंडी जो होती है हमारे पास ही आकर रुकती है. नियोजन कैसा होता है यहाँ का? मतलब खाना आप जो उसका क्या बोलते, मटेरियल जो होता है खाना बने, वो कितने दिन पहले लाते हैं? कौन इस खाना बनाता है? हाइजीन कितना मेंटेन किया जाता है वो सब? जैसे कि आप हाइजीन के बारे में देखो तो हम लोग बहुत पर्टिकुलर है हाइजीन के बारे में. ये जो बेसन बनाती है, कड़ी जो होता है, वो मेरी मम्मी बनाती है. और जो भाकरी होते हैं, तो जो भाकरी यहाँ के जो लोकल आजू बाजू में रहते हैं, हम लोग कम से कम 20 से 25 जो लेडीज़ होती है वो आके यहाँ पर भाकरी बनाती है. जवार की भाकरी होती है, बाजरा की भाकरी होती है. और बेसन जो होता है मम्मी बनाती है. जो ठेचा होता है वो स्पेशल हमारे भाई बनाते हैं. और भजिया होता है जो आचारी है वो आकर बनाते हैं. आपको और आपके परिवार को कैसा लगता है जब यहाँ पे आते हैं, आप खाना जो बनाए वो खाते हैं? आने के पहले ही 2 महीना हमारे आंग में वो जज्बा आ जाता है कि पालकी आ रही है. आने के 2-3 महीने ही हम लोग एक पागल के जैसे तैयारी कि अब ये करना है, मंडप कभी आएगा, बाई
जो बाकरी बनाने वाले वो बाई को जमा करना है, उन लोगों से बात करना है। और महानगर पालिका बहुत बड़ा आभारी हूँ मैं उन लोगों का। मतलब ये पहले शुरुआत में तो जब हम लोग ने शुरुआत में जब काम कर रहे थे, जब ऐसा जो ये मंडप बांध के दिया पहले नहीं था, लेकिन अभी काफ़ी साल से जब हमारे कार्यक्रम देख के हम लोग इतना अच्छा करते तो महानगर पालिका भी हमको सपोर्ट करती है। ये मंडप इतना बड़ा हमको मंडप बांध कर देते हैं, बहुत अच्छा लगता है हमको ये कार्यक्रम। आता आपल्यासोबत काही वारकरी आहेत दादा, कसं होतं जेवण, कसं नियोजन चालू? असं 20 वर्ष 22 वर्ष झाले, 22 वर्ष झाले सारखं जेवण आहे. आम्ही परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा हे समजे तिकडे नांदेडपासून वाशिम, मालेगाव इकडं पूर्ण लगे इथं ठेपा आहे जेवायचा. धर्मशाळातले आम्ही माणसं आहेत. सालाला पंगत मोठी राहते, काहीच कमी पोट देऊ नका. यायला काय मागलं तर सांगायचं म्हणजे तुम्हाला. हां, धन्यवाद. किती वर्षापासून तुम्ही इथे येता जेवता? इथं 20 वर्ष झाले कंप्लीट. हां, 20 वर्ष जास्त झाले म्हणजे कमी नाही. आमचे 42 वर्ष झाली वारी आहे. ही वारी आहे, ही वारीला आम्ही टाळीत नाही. यायचे मालक आम्हाला कापडावर जेव घालीत होते. ताईचे मालक या, हां, कापडं वरून पाऊस याचा, लय लय जे काढलं की लय मस्त आनंदी आनंद. ताईचे ताई ताई तुम्ही काय सांगाल की जेवण कसं होतं, काय म्हणजे सांगा. जेवणाला काय पाहिजे बरं, कसा अनुभव आहे बरं तुमचा? पुण्यात कशी व्यवस्था आहे? व्यवस्था आहे, काय सांगा? जेवण चांगलं झालं. जेवाची भाकरी, बाजरीच्या भाकरी, बेसन, ठेचा, भाजी, पाणी सगळं व्यवस्थित आहे जेवण. तुम्ही इथे किती वर्षापासून येता बरं? इथला सेवेतला अनुभव 10 वर्ष झाली. कशी सेवा आहे बरं इथली? कशा प्रकारे नियोजन असतं? चांगलं असतं नियोजन इथं. आरामशीर जेवण असतं, चांगलं सुखी असतं जेवण. त्याच्यामुळं लोकांना आमच्याकडून धन्यवाद. 5 वर्ष झाले. छान आहे बाई, तुमचे करा तेवढे धन्यवाद. थोडे येते हे करण्याचीच मी लय कमाल करते. तरी एक पाहुणा आला तर त्याची बराबरी होत नाही. हे करण्याचीच पाहून जीव मा हवालदिर झालाय. करा तेवढे धन्यवाद. थोडेच आहेत. भोजन बी छान वाटलं. तोंडात चव आली भजे खाऊन. हां, ती मिळाली नव्हती. 10 दिवस झाले. जेवण खूप चांगले आहे. एक माणूस असला तर त्याची बराबरी होऊ शकत नाही. किती खूप बघतात पण असं कुठं जेवण भेटलं बी नाही आतापर्यंत. आम्ही काल दर्शन घेतलं तिथं पण झालं नाही. पण आता तुमचं लेकरायचं सगळ्याचं पाहून लय आनंद झाला. लय चांगलं झालं, खूप चांगले. स्वयंपाक लय छान झाला. पहिलीच वारी दिदी. हा, पहिलीच वारी. लय खूप आता वाटतंय पुन्हा परत यावं. नक्कीच आपण पाहिलं तर परदेशी कुटुंब जे आहे त्या वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गेल्या जवळपास 15पेक्षा जास्त वर्षापासून जे आहे ते वारकऱ्यांची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि फक्त नावापुरतीच सेवा नाही आहे, तर सकाळच्या नाश्त्यापासून चहापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंतची अशी पूर्ण व्यवस्था जी आहे ती सध्या इथं केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि नक्कीच आम्हाला हे सगळं करून प्रचंड आनंद मिळतो. आणि हे करण्यासाठीच या परिवारातले काही नातेवाईक जे आहे ते दिल्ली असतील, मुंबई असतील, इथून येतानाच देखील पाहायला मिळते. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.